नाट्य दरबारमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत केदार शिंदे आणि भरत जाधव, की जे ढॅन्टॅडॅन म्हणत प्रेक्षकांपुढे एक नवीन प्रयोग घेऊन आलेले आहेत. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक ज्यांची खूप आतुरतेने वाट बघतायत, ते प्रयोग सध्याचे नेहमीप्रमाणे की भरत जात आहेत सभागृह सगळे. हां, म्हणजे एक जबाबदारी असते. सैरे सैरी सारखं नाटक मी आणि भरतनी एकत्र केलं 2002 साली आणि माझं शेवटचं नाटक 2004 साली आलं होतं, गोपाळा रे गोपाळा नावाचं. पण मी 2004 नंतर 2014पर्यंत मी काही नवीन नाटक केलं नव्हतं. मी नाटकाकडे माझ्या ज्या इतर गरजा आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी बघत नाही. मी नाटक ही गोष्ट माझ्या घरी 2 वेळेचं छान जेवण यावं एवढ्याच उद्देशाने ठेवतो. कसं आहे की गाडी घेतो आपण, घर घेतो आपण, त्याचे हप्ते फेडण्यासाठी मला नाटक करण्याची गरज नाही. तर मग माझ्या फिल्म्स पण सुरू आहेत, माझ्या सिरियल्स पण सुरू आहेत. नाटकावर जे मी मनापासून प्रेम करतो आणि 100% ते मनापासून करतो, म्हणूनच लोक मनापासून प्रेम करतात. आज सहीरेसही 12 वर्ष लगातार त्याची घोडदौड सुरू आहे. तर मग असं विचार आला की आपण सहीरेसईनंतर किंवा लोचानंतर किंवा गोपाळा रे गोपाळानंतर काय करणार आहोत. काहीतरी वेगळं जोपर्यंत डोक्यात येत नाही तोपर्यंत काही करण्यात काही गंमत नाही. मध्यंतरी हर्बेरियमच्या उपक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळे डिरेक्टर्स आणि सुनील बर्वे आम्ही सगळे लंडनला गेलो होतो. तिकडची नाट्य परंपरा बघितली आणि मग तिकडच्या स्टाईलवर काही गोष्टी वेगळ्या जाणवल्या, त्या इन्स्पायर करू लागल्या मला असं वाटलं खरंच वेगळं असायला पाहिजे. नुसतंच शाब्दिक वेगळं असून उपयोगाचं नाही. तर आज ज्या पद्धतीने ढॅन्टॅडॅनचे प्रयोग होत आहेत किंवा लोकांचा जो रिस्पॉन्स येतो आहे, म्हणजे लोक एक काय म्हणतात त्याला, एक मेस्मराईज होऊन आतमध्ये किंवा हिप्नोटाईज होऊन आतमध्ये येतात आणि म्हणतात हे आम्ही बघितलंच नव्हतं कधी. नाटकाचा पडदा ओपन झाल्यानंतर फक्त बॉक्सेट बघायची सवय लागली होती, पण इतकं काय काय घडू शकतं. म्हणजे स्क्रीनवर पण घडतंय, स्टेजवर पण घडतंय, साऊंड वाईज घडतंय. तर या सगळ्या गोष्टी कल्पना डोक्यात आल्या. पण आता परत आहे की कल्पना उतरवण्यासाठी चांगला निर्माता असण्याची गरज असते आणि ते एक्झिक्यूट करण्यासाठी चांगली टीम असण्याची गरज असते. तर भरत जाधव एंटरटेनमेंट्स नावाची ही संस्था, भरत माझा खूप चांगला मित्र आहे, पण तो पहिल्यांदा निर्माता झाला आणि मी जो काही त्याला एक कल्पना सांगितली त्या कल्पनेवर त्याने विश्वास ठेवला. नाटक पाहताना थोडंसं असं मला तरी पर्सनली, असं आपण सिनेमा बघतोय की नाटक बघतोय, खूप फास्ट एका बॅक टू बॅक सगळं जात आहे. तर असंच मनामध्ये होतं की असंच प्रेक्षकांना द्यायचं आहे. मला स्वतःला असं वाटतं 300 रुपयाचं तिकीट काढून लोक येतात. एका घरामध्ये जर 4 लोक असतील, 3 चोक 12, 1200 रुपयाचं तिकीट झालं. इकडे जर त्यांनी काही खाण्यासाठी घेतलं तर त्याच्यात एक 300 रुपये जातील, म्हणजे 1500. त्यांचं जाणं येणं पकडलं तर 1700 रुपये ते जर एका वेळेस 2-2.5 तासासाठी खर्च करणार असतील तर मग त्यांना ते वसूल करण्या इतपत मनोरंजन दिलं पाहिजे. निर्माता भरत जाधव पहिलंच नाटक, पहिली कलाकृती आहे. आज निर्माता म्हणून छान वाटतंय, अभिनेता म्हणून छान वाटतंय की केदार शिंदे सोबत आपल्या कंपनीतर्फे पहिलं नाटक आपण प्रेक्षकांना देतोय म्हणून छान वाटतंय. आम्ही एकत्र मिळून बरीच स्वप्न पाहिली होती. त्यापैकी नाटकात काम करणं, तो डिरेक्टर मी अभिनेता, मग दोघांनी मिळून काय गोष्टी करणं आणि मग अशी एक कॉन्सेप्ट होती जिथे मी माझी कंपनी ओपन केले आणि त्या कंपनीला साजेसं एक नाटक मला पाहिजे होतं, पण वेगळं पाहिजे होतं. लकीली केदारच्या डोक्यात ती कल्पना आली, जो लंडनवर काही गोष्टी बघून आला, तर इथे त्याने अजून काही गोष्टी वर्कआउट केल्या. जे मला सांगितलं मला जाम आवडलं. म्हणजे आता निर्माता म्हणून मी हा विचार नाही करत, पण मी हा विचार करतो ॲज अ ॲक्टर मला जाम आवडलं. ते ॲज अ ॲक्टर म्हणून जर मला ती गोष्ट आवडत असेल, जर सैरस आहे, मला ॲज अ ॲक्टर म्हणून भरपूर आवडलं होतं की इथे काहीतरी भन्नाट होऊ शकतं. मग जसं हे नाटकाबद्दल केदार बोलल्या नाटकाबद्दल, त्यामुळे अरे हे नाटक वेगळंच आहे आणि अशा वेगळा पॅटर्न एक आपण लोकांसमोर आणतोय आणि ते आपल्या कंपनीतर्फे आणतोय, तर मला त्याचा जास्त आनंद आहे.
मी नेहमी म्हणतो चांगल्या दिग्दर्शकांमध्ये पहिलं नाव असेल तर माझं केदार शिंदे. तो मित्र आहे म्हणून असं नाही, त्याच्या कल्पना ग्रेट असतात. त्या कल्पनेवर आम्ही खेळतो. दामोदर पंत, तू मी, आमचे पिक्चर्स घ्या सगळे, किंवा आत्ता नाटक घ्या सही रे सही. आजही लोक अवाक होतात, अरे कसा गेला कशाला असं. आता ही एक नाटक असं आहे की लोक वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतात की असं पण ह्या पण म्हणजे बऱ्याचशा आपल्या नाटकाच्या गोष्टी असतात त्या आम्ही सगळे मोडून आपण वेगळा विचार करतो. असं नाही की टिपिकल बाबा 3 भिंतीच आहेत, 4थी भिंत नाही, तर अशी नाही. तर कुठलीही भिंत तोडून आपण त्या नाट्यप्रयोग एक वेगळ्या पद्धतीने सादर करतोय. खूप स्पीडी नाटक आहे. भरतला सवय आहे. म्हणजे दामोदर पंत असेल, सहिरे सई असेल, भरतला माहिती आणि केदारला माहिती आहे भरतचं हे सगळं. पण बाकीची कलाकारांची खूप धमशाक होते असं नाही वाटत आहे? नाही, कसं आहे की मला प्रॅक्टिस करून घ्यायला लागतं. नाही, मला स्वतःला असं वाटतं की तो एक ट्युनिंगचा प्रश्न असतो. तो ट्यून व्हायला जरा काही दिवस जातात. मी रिहर्सल्स ज्या पद्धतीने घेतल्या त्या पद्धतीने एक तर पोरं सगळी जी काही टीम आहे माझी ती सगळी एकांकिका स्पर्धेतून आलेली आहे. एक ना एकांकिका स्पर्धेमध्ये एक कुठेतरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किंवा प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक आग असते आणि ती आग त्यावेळेस करेक्ट भडकवली ना की मग त्याचा परफॉर्मन्स चांगला निघतो. मला सगळ्या टीमचं कौतुक वाटतं की मी जरा थोडा नाटकाच्या बाबतीत ना खूप कडक दिग्दर्शक जास्त आहे. मला ज्या गोष्टी मला दिसतात त्या गोष्टी तशाच उतरायला पाहिजेत. म्हणजे मला सईरेसईचं अजूनही आठवतं की एक मुवमेंट मी भरतला सांगितली होती आणि मी भरत त्यावेळेस पोचला नाही आणि मला म्हणाले ही मुवमेंट कट करूया का आपण, मी पोचू शकत नाही. तर मी भरतला सांगितलं मला माहीत नाही, तू पोचावंच लागेल. आणि आज भरत ते सगळं लिलया करतो. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं मला चॅलेंज द्यायला आवडतं ॲक्टर्सना. काय आहे नाटकात नेमकं असं की नाटकाचा विषय असा आहे की प्रेक्षकांनी अजून आता खूप जणांना बघायचं आहे नाटक, कशासाठी बघायला प्रेक्षकांनी यायला हवं? एंटरटेनमेंट आहेच, पण नुसती एंटरटेनमेंट नाही आहे, पण बऱ्याच शॉकिंग गोष्टी आहेत या नाटकात आणि नावाप्रमाणे एंटरटेन आहे आणि लोकांनी पाहायला हवं. कारण जसं केदार माझं प्रत्येकजण रिलीफ शोधत असतो आपल्या आयुष्यात, ते 2 तास त्याच्या कुटुंबाला एक रिलीफ मिळेल याची गॅरंटी आहे. ही गंमत खरं तर थिएटरमध्ये येऊन अनुभवण्यासारखी आहे, जे आम्ही करताना एन्जॉय करतो. आज लोक बघतात, लोक टाळ्या वाजवतात, आम्हालाही बरं की चला आपण जे करतो लोकांमध्ये पोचते पटते लोकांना, तर त्याचा एक वेगळा आनंद आहे. त्यावेळी मला असं वाटतं की ज्यांनी बघितलं ते नक्कीच सांगतील आणि ज्यांना वाटतंय बघावंसं ते नक्कीच या आणि बघा आणि हा एक वेगळा आनंद अनुभवा. खरं तर भरत आणि केदार या हाऊसफुल नाटकं म्हणजे अनेक छान नाटकं दिलेली आहेत, मात्र गॅप खूप झाली आहे मध्ये. कारण नाटक पण ती मुद्दामूनच केली होती. मी भरतला एक सांगितलं होतं की सईरेसईनंतर आपल्याकडे खूप अपेक्षा असणार आपल्याकडून. आता काय करतील. मला स्वतःला असं वाटतं की भरत जर लोकांना बघत असेल, लोकांचं प्रेम बघत असेल, आजही एंट्रीला टाळ्या आणि शिट्ट्या पडतात, त्या क्षणी त्याला एक दडपण येत असेल की आता मला याच्यापेक्षा जास्त चांगला परफॉर्म करायला पाहिजे. सो हे परफॉर्मन्सवर दडपण देणं हे रसिक प्रेक्षकांनी सुरूच ठेवायला पाहिजे, तर आमच्याकडून काहीतरी नवं घडेल. नाहीतर आम्ही अस्वस्थ राहू की अरे आम्ही असे खुशाल राहू की जाऊन दे आता केलं. एक तर मी आणि भरतनी डोक्यात एक ठेवलं होतं की आम्ही विसरून गेलो आम्ही सहीरेसई केलं. ज्या क्षणी तुम्ही ही गोष्ट विसरता तेव्हाच तुम्ही चांगलं काहीतरी करू शकता. मी काहीतरी गोष्ट केली आहे हा विचार करून जेव्हा दुसरी गोष्ट करायला लागतो ना तेव्हा फसते. तर आज मला आनंद अशासाठी होतो की प्रत्येक प्रेक्षकांमध्ये येऊन आम्ही काहीतरी वेगळं बघितलं, हे असं नव्हतंच कधी. ही रिॲक्शनच आम्हाला पहिली अभिप्रेत होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली, बेडीतून सुटल्यानंतर तुम्ही बाथरूमला जाऊन आलात ना? खरं तर एका प्रेक्षकांची प्रतिक्रिया होती एका बाहेर जाताना की सही सई सुपरहिट का झालं, तर ते हे नाटक पाहिल्यामुळे आम्हाला कळलं की बरंच असे 2 वेगवेगळी कुठलंही नाटक असेल तर कशा प्रकारे करू शकतो. तुला नेमकं ह्या दोन्ही नाटकांमध्ये काय फरक जाणवतो? एक तर या नाटकात सहीरेसईमध्ये मी 4 रोल केलेत. कलाकार जो 70 रोल करतात, ते ही एक वेगळी गंमत आहे. आता बरेच 2-3 ठिकाणी अशी गोष्ट आहेत की जिथे मी ते करू शकतो चांगल्या पद्धतीने, पण मग तेच आहे ना, मग सहीरेसईमध्ये तेच करतो, इथे पण का तेच करतोय. तर इथे नाही, इथे मी मुळात एका रोलमध्ये फिरतोय आणि बाकीचे लोक वेगळे रोल करतात, माझ्यासमोर येतात, माझ्यासमोर ॲट अ टाईम वेगळे रोल करतात आणि आम्ही दाखवतो की ते वेगळे रोल करतात आणि आम्ही ते एक्सेप्ट करून लोकांना ते पटते, अरे हे वेगळे रोल करतात. ती ही गंमत आहे ना. आणि ही गंमत मला असं वाटतं की सहीरेसई ही माझी एकट्याची गंमत होती. म्हणजे ॲज अ ॲक्टर म्हणून दिग्दर्शक तर फार महत्त्वाचं आहेच त्यात, पण स्टेजवर ॲज अ ॲक्टर म्हणून मला एकट्याला सिंक्रो करायला लागायचं.
इथे असं नाही, इथे सगळ्यांना सिंक्रो करावं लागते. इथे बाकीच्या सगळ्या कलाकारांना सिंक्रो करावं लागते, लाईटवाल्यांना सिंक्रो करावं लागते, म्युझिकवाल्यांना सिंक्रो करावं लागते, मागचं स्क्रीन आहे त्यांना सिंक्रो करावं लागते, मध्येच कर्टे होतो, मध्ये ऑडियन्सचा लाईट होतो, ह्यांना म्हणजे सगळ्यांचं टीमवर्क आहे असं मला वाटते की हे ढॅनटॅड आहे. शेवटचा प्रश्न, केदार शिंदे दिग्दर्शक आणि भरत जाधव एंटरटेनमेंट, नाटकानंतर सिनेमा येतो असं खूपदा झालेलं आहे. ह्याही नाटकाचा असाच काही विषय डोक्यात आहे किंवा सिनेमा याच्या ढेंटेड्यांचा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळेल? नाटकातच सिनेमा सादर केलेला आहे, त्यामुळे ह्याचा सिनेमा नाही होऊ शकत. आणि राहता राहिला भरत जाधव एंटरटेनमेंट्सतर्फे मी सिनेमा करणं, तर हा सर्वस्वी निर्णय भरत जाधवचा आहे. माझा मित्र आहे, याचा गैरफायदा मी आयुष्यात कधी घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नेहमी भरतनी कोणाबरोबरही काम करावं. गैरफायदा याच्या पलीकडचं तुमचं नातं आहे ते आम्हाला माहिती आहे की भरत जाधव केदार शिंदेचा गैरफायदा घेणार नाही. केदार दोघांना बरोबर माहिती आहे की एकमेकांना काय पाहिजे. पण मग ह्याचा नाही सिनेमा होणार याची खात्री देतो, कारण आम्ही मुळातच कॅचलाईन अशी केली आहे की एक नाटकातच सिनेमा बघायला मिळेल. तुला खरंच काही माहिती नाही काय असं नक्की नाही देवा शपथ तुला त्या कंटेनर विषयी तुला खरंच काही माहिती नाही. गणपती शपथ त्यांच्या डोक्यात काही नवीन आहे का बघूया. हे सोडून ना चित्रपट मी करणारच आहे, नो डाऊट. कुठला या नाटकाचा नाही, या नाटकाचा नाही. काय होतंय, कंपनी काढली म्हणून काय काहीतरी म्हणजे ते फॅक्टरी नाही ना, माझी कंपनी आहे ती. मला जे आवडेल, चांगली गोष्ट मला बरी वाटेल तर ते मी प्रेझेंट करतो. आज वर्षभरानंतर एक चांगली गोष्ट विचार करतो, हे नाटक आहे वेगळ्या धाटणीचं वेगळ्या प्रकारचं आहे, तर मला हे करायला आवडतं. 2 महिन्यांनी पिक्चर केला पाहिजे, मग परत 3 महिने नाटक केलं पाहिजे, मग 8 महिने पिक्चर, असं काही नाही आहे डोक्यात. आणि तशा पद्धतीची माझी कंपनी नाही आहे मुळात. खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या ह्या प्रयोगाला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ढॅनटॅडॅन या नाटकाविषयी आपण बोलत आहोत आणि आपल्यासोबत आहे ढॅनटॅडॅनची टीम. खूप खूप स्वागत आहे. एकदम तुम्ही पण प्रत्येकजण नाटक स्टेजवर परफॉर्म करताना एन्जॉय करताय? नाही, खूप मजा येते. एक वेगळा प्रकार आहे हा. आणि आम्हाला नाटकाच्या सुरुवातीपासूनच ही खात्री आहे की हे नाटक लोकांना आवडेल. आणि रसिक मायबाप प्रेक्षकांनी याआधी भरत जाधव, केदार शिंदे या सर्वांवरती खूप प्रेम केलं आहे. ब्रदर, आता तसंच प्रेम आमच्यावरही करावं. ती गोष्ट साहेब मी पावलो साहेब. अरे काय बोलू, हॉटेलमध्ये हॉटेल साहेब, आम्ही आता हॉटेलमध्ये इथे काय करतोय? पडशील ना. अरे त्यांनी ऐकलोय तुझं रिहर्सल. आम्ही जर अशी हां सर हां होतंय अशा पद्धतीने जर केलं असतं तर हे नाटक जी काही रुपडं घेऊन आले ते लोकांना त्या पद्धतीने ते दिसलं नसतं. सुरेंद्रराव, तुम्ही दुनिया किती ओरडून सांगितलं ना माझ्याविषयी, तरी सत्य लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. मॅडम जरा बाजूला होता. गौरी, कसा अनुभव येतोय, कसा आणि कितपत तू पण एन्जॉय करायचं की प्रेक्षकांची थेट दाद मिळते आपल्याला असं नाटक करताना? हो, खूप भाग्य आहे माझं की मी ह्या नाटकाचा एक भाग आहे. आमचं एक मध्ये वाक्य पण होतं की सांभाळून, म्हणजे खुर्च्या तुटतील नाट्यगृहाच्या आहेत असं. पण मजा येते, एकूण सगळी टीम, सगळी भट्टी जमते, आणखी अजून जमत चालले छान. तर ढॅनटॅडॅन आहे, सगळी धमाल आहे. स्टेजच्या मागे जेवढी धमाल अनुभवतात तेवढेच कलाकारांना आपल्या स्टेजवरती जो काही परफॉर्मन्स मिळतोय बघायला लाईव्ह, तर सिनेमा आहे की नाटक आहे असा प्रश्न पडावा इतपत प्रेक्षकांची दाद या नाटकाला आपल्याला बघायला मिळते आहे. नाट्य दरबारमध्ये आज इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.